बघूया। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण करणं सूरज चव्हाण यांना चांगलंच भोवलेलं आहे। या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेत सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतलाय आणि मारहाण प्रकरणी अटकेची टांगती तलवार सुद्धा सूरज चव्हाणांच्या डोक्यावरती आहे। तर विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर सूरज चव्हाणसह इतर 9 आरोपींचा पोलीस अजून सुद्धा शोध घेत आहेत। सूरज चव्हाणांना मारहाण प्रकरण भोवलं। सूरज चव्हाणांचा घेतला राजीनामा। कोकाटेंनी पत्ते पिसले सूरज चव्हाणांचा गेम। लातूरच्या शासकीय विश्रामगृहात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेली ही मारहाण। ही मारहाण दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी केली। पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मारहाण थांबवली। या मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यासोबतच 11 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। या मारहाणीच्या घटनेला एक पार्श्वभूमी आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावरती असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या समोर पत्ते भिरकावले। या घटनेनंतर शासकीय विश्रामगृहात सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांच्या सोबतच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। या मारहाणीनंतर विजयकुमार घाडगेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सरकारमधल्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या पोरावर त्यांनी हल्ला केला आहे। हा कुठल्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यावर नाही किंवा एका व्यक्तीवर नाही। आम्ही छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे लोक आहोत। टॉम डिक हॅरीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतंय आणि ह्या सरकारच्या काळात चाललं काय? ह्या अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या जे नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुमच्या ह्या कार्यकर्त्यांना, तुमच्या पदाधिकाऱ्यांना आणि तुमच्या आमदारांना तुम्ही आवर घालणं गरजेचं आहे। अन्यथा ह्याच महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार होईल की बिहार आणि यूपी मधलेही लोक म्हणायला लागतील की आता महाराष्ट्रासारखी परिस्थिती आमच्या राज्यामध्ये येऊ नये, असे ते लोक मागणी करण्याची वेळ आहे। महाराष्ट्रावरती तरी येऊ देऊ नका। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे राजकीय पडसादही उमटलाय। या प्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं। मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मारहाणीचा निषेध नोंदवलाय। बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठी मोठी छाती ठोक, छातीवरती हात मारून वगैरे भाषणं करतायत। हे करीन, ते करीन, त्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकीन, गुंडगिरी सहन करणार नाही। त्यांच्या राज्यात काय चाललंय? ते स्वतः गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही। पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं, निवेदन देत तुम्ही मारता त्याला। हे कुठले मगरूर आहे? याच्यावरती समाज सुद्धा आता गप्प बसणार नाहीये। अमानवी हाणमार करत असतात तर त्यातून तुमचा अहंकार दिसतो। तुमच्याकडे सत्ता आहे, म्हणजे तुम्ही काय मोठे कोणीतरी राजे महाराजे झाले असं तुम्ही समजून चालणार नाही। लोकांची खऱ्या अर्थाने या सरकारच्या विरोधात एक भावना आहे। मारहाणीच्या घटनेनंतर सर्व स्तरातनं टीकेची झोड उठवली जाते। यानंतर अजित पवारांचा पक्ष ॲक्शन मोडवर आलाय। या प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला। सूरज चव्हाणांचा युवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला गेला। या प्रकरणी सूरज चव्हाण यांनी आता दिलगिरी व्यक्त केली। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो. परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय गाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन. विजयकुमार घाडगे यांनी निवेदन देताना केलेल्या आंदोलनानंतर त्यांना करण्यात आलेली मारहाण कितपत योग्य असा सवाल उपस्थित होतोय आणि हीच मारहाण सूरज चव्हाणांना भोवल्याचं दिसतंय. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.